अर्थसंकल्प बजेट दरवर्षी सरकार जाहीर करतं आणि त्या बजेटमध्ये काही ठराविक सेक्टरला गव्हर्नमेंटने टार्गेट केलेलं असतं. त्याच्यामध्येच काही आपण त्याला मुख्य भर किंवा थीम किंवा प्रायोरिटीज असं म्हणू. म्हणजे काही ठराविक सेक्टरला गव्हर्नमेंटने प्रायोरिटी देऊन त्याच्यावर काम करण्यास ठरवलेलं असतं. त्यालाच आपण प्रायोरिटी सेक्टर किंवा त्या बजेटचे पिलर्स आपण असं म्हणू. आणि याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. इथं 2023च्या बजेट संदर्भात काही पिलर्स दिलेले आहेत, ज्याला आपण सप्तर्षी असं म्हणतो. म्हणजेच 7 प्रायोरिटीज. म्हणजे या 2023च्या बजेटमध्ये सरकारने या 7 सेक्टरला प्रायोरिटीनं लक्ष द्यायचं डिसाईड केलेलं आहे. आणि अशी ही सगळी हेडिंग तुम्हाला विचारलेली आहे. याच्यामध्ये येतं रिचिंग द लास्ट माईल, यूथ पॉवर, फायनान्शियल सेक्टर, ग्रीन ग्रोथ, अनलिजिंग द पोटेन्शियल, इन्फ्रास्ट्रक्चर अँड इन्व्हेस्टमेंट, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट, असे सगळे 7 पॉईंट्स, 7 प्रायोरिटीज. सप्तर्षी या नावाने तुम्हाला प्रश्न आलेला आहे. ऑलरेडी याच्यावर PYQ आहे. हे 2023चं बजेट आहे. नेक्स्ट 2024 मध्ये आता पुन्हा बजेट जाहीर करताना सरकारने काही टार्गेट्स एरिया जाहीर केले. त्याला आपण 9 प्रायोरिटीज एरिया म्हणू 2024च्या याच्यामध्ये. आणि त्याची परत ही सगळी लिस्ट ॲज इट इज तुम्हाला परीक्षेत प्रश्न आलेले आहेत. त्यानुसार तुम्ही हे सगळे प्रायोरिटी सेक्टर्स त्या वर्षीच्या बजेटचे करणं अपेक्षित आहे. नेक्स्ट आता इथं 2025 या वर्षीचं करंट बजेट आहे. ह्याच्यामध्ये मात्र अशी पूर्ण जी काही आतापर्यंतची आपण टॅगलाईन बघितली ती तशी सापडत नाही तुम्हाला. म्हणजे थीम असेल, पिलर्स असेल किंवा प्रायोरिटीज असेल असा शब्द नाही. तर 2025 मध्ये यांनी इंजिन हा शब्द वापरला. आता मी हेच तुम्हाला इथं झूम करून दाखवतो. हे इथं काय इंजिन ऑफ दी डेव्हलपमेंट. म्हणजेच या 25 मध्ये देशाच्या डेव्हलपमेंटसाठी असे 4 पॉईंट्स सरकारने जाहीर केले. त्याला इंजिन हा कीवर्ड वापरलेला आहे. त्याच्यामध्ये काय येतं? ॲग्रिकल्चर, MSME, इन्व्हेस्टमेंट आणि एक्सपोर्ट. या संदर्भात येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. आणि याच्यातही आता अजून त्यांनी काही पॉईंट मेन्शन केलेले आहेत. हे 5 त्याच्यामध्ये येतं ॲक्सिलरेट द ग्रोथ, त्याच्यानंतर इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट, प्रायव्हेट सेक्टर इन्व्हेस्टमेंट, अपलिफ्ट हाऊस होल्ड आणि मग इथं लास्ट येतं रायझिंग मिडल क्लास. असे हे थीम म्हणा, पिलर्स म्हणा किंवा प्रायोरिटी सेक्टर म्हणा त्या वर्षाचे तुम्हाला करणं अपेक्षित आहे. आपण मागील 3 वर्षाचे हे बजेटचे थीम किंवा पिलर्स कव्हर केलेले आहेत. येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला हे नक्की कामाला येईल. पाठ करून ठेवा. थँक्यू.